नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे सुरेखा. तर मी आज बनवणार आहे नूडल्स बनवणार आहे. त्याच्यामुळं आज मी नूडल्सचा व्हिडिओ बनवणार आहे. नूडल्स मी कशा प्रकारे बनवते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, मी गॅसवरती पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये पाणी, भरपूर असं पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येईपर्यंत ते पाणी उकळू द्यायचं. हे बघा, व्हेज हक्का नूडल्स आहे हे. तर हे नूडल्स मी बनवणार आहे. हे बघा, पाण्याला छान अशी उकळी फुटली आहे. उकळी येऊ द्यायची पाण्याला, नाहीतर मग काय होतं, जर तुम्ही थोडंसं असं थंड पाण्यामध्ये वगैरे जर टाकले तर मग ते एकमेकाला असे चिपकतात, चिकट असे होतात. त्याच्यामुळं असं पाणी उकळू दिलं ना तर मग असे एकदम व्यवस्थित असे मोकळे मोकळे होतात. त्याच्यामुळं असं पाणी, त्याला छानपैकी असं पाणी उकळू द्यायचं. मध्ये त्याला थोडंसं असं हलवत राहायचं. हे बघा, आपले नूडल्स आता छानपैकी असे उकडले गेले आहे. त्याच्यामुळे हे बघा, असं त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. असं चाळणीमध्ये हे करून चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. त्याचं पाणी काढल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं. त्याच्यानंतर हे बघा, मी कढई ठेवली आणि मी कढई याची लोखंडाचीच घेतली आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये टेस्ट खूप छान लागते नूडल्सची. त्याच्यामुळं मी कधी पण नूडल्स बनवताना मी लोखंडाच्याच कढईमध्ये बनवते. हे बघा, मी 2-3 पळे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल असं छान तापू द्यायचं. मग मी तोपर्यंत कांदा, पत्ताकोबी आणि शिमला मिरची मी कट करून घेतली होती. कांदा आणि शिमला मिरची ते अशी उभंच कट करायचं. तर मी अशी उभी कट करून घेतली आणि आता ते कांदा जो आहे, कांदा मी असा फ्राय करून घेते. असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी पत्ताकोबी आणि शिमला मिरची त्याच्यात ॲड केली आणि ते पण असं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला खाताना पण असं कच्चं नाही लागलं पाहिजे. त्याच्यामुळं असं एकदम व्यवस्थित त्याला पण असं ब्राऊन कलर होईपर्यंत, कलर बदलूस तर असं परतू द्यायचं. मग असं छानपैकी परतलं. आता मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली 1 चम्मच. एकदम अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा. ते पण असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कसं आहे, आपल्या तिखट वगैरे आहे ना, आपल्या आवडीनुसार टाकायचं. हे बघा, मी 1 चिली सॉस हा पण टाकते थोडासा. 1 चमचा असं टाकते. हा सोया सॉस आहे. सोया सॉस पण मी 1 चमचा असा अंदाजानं टाकते, पण 1 चमचा असं टाकला आहे मी. आता टमाटर सॉस. तर टमाटर सॉस पण आपल्याला अंदाजानंच टाकते मी. 1 ते 2 चमचे टाकले. टमाटर सॉस मी जास्त यूज करते. एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. असं त्याला सारखं हलवत राहायचं. आता हे मिक्स झालेलं याच्यामध्ये आता आपल्याला ते नूडल्स जे आहे ना, ते नूडल्स याच्यामध्ये टाकायचे, उकडलेले नूडल्स. छान असे मोकळे झाले. मी नूडल्स करताना ना सगळे तसेच नाही टाकत, थोडेसे असे मधून त्याला तोडून टाकते, कारण नाहीतर मग खूप असे लांब होत आहे. आणि आता असं सगळं पूर्ण त्याला ते आपलं पूर्ण मिश्रण त्याला लागलं गेलं पाहिजे नूडल्सला. असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, कारण आपण सोया सॉस आणि ते टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि आता त्याला एकदम असं व्यवस्थित 2 असे काट्याच्या चमच्याने असं एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. कारण मग कसं आपण उलथण्यानं केलं ना, ते चिकट होतं, तुटते पण नूडल्स. ते असे जर आपण केलं ना, नूडल्स पण तुटत नाही आणि एकदम व्यवस्थित सगळ्या नूडल्सला मसाला लागून जातो. हे बघा, झाले आपले नूडल्स. तर मी आज नूडल्स बनवला. याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.